पुण्य अंगा होई न सेवा पुण्य अंगा होई न सेवा ये द्वंद्वादिका ऐसे वर्म मद दावी नारायण ऐसे वर्म मद दावी नारायण अंतरे जागुना बहु अवघड़ आहे संतरे बहु अवघड़ आहे
ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरेचा गुणा प्रगट कामने मगंगाये वृत्ते वही कामने मगंगाये वृत्ते वही सुखाते से जारे पौड़ाये ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरी जागुना प्रगट
पुण्यांचा होईन सेवक जिहि द्वंद्वादेक दुराविले ऐसे वर्ममज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐसे वर्ममज दावी नारायण अंतरीच्या गुणा प्रगटोने तुका म्हणे मग नये वृत्तेवरे सुखाचे शेजारी पौडयेन ऐसे वर्ममज दावी नारायणा अंतरेच्या खुना प्रगटोने विडाला विडाला पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संदांजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने आदत्राय जननी देवाचे प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील सेवेचं लक्षण मांडणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे। नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। सेवेला प्रारंभ करण्या अगोदर सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करू। प्रतिवर्षाप्रमाणे उजनी ग्रामस्थ श्री संत सद्गुरु गणेशनाथ मंदिर देवस्थान व पंच कमिटी यांच्या माध्यमातून संयोजक व भजनी मंडळाच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला हा उत्सव आणि अशा या कार्यक्रमातली आजची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवली। संयोजकाचं भजनी मंडळाचं देवस्थानचं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे आणि म्हणून हा सेवेचा योग मला प्राप्त झाला। बघा आजची सेवा म्हटलं तर अनेकांना प्रश्न असणार आहे की आजची सेवा मला कशी दिली गेली, कारण आमचे आज आदरणीय पवार गुरुजी इथं उपस्थित आहेत। ते मागच्याही वर्षी माझ्या सेवेसाठी आले होते आणि याही वेळेला त्यांनी मध्येच मी माझ्या वेगळ्या कामासाठी त्यांना संपर्क केला आणि त्यांनी मला विचारलं तुमची सेवा कशी काय बदलली। मी म्हटलं थोडी संयोजकाला अडचण होती आणि म्हणून म्हणजे इतरांच्याही लक्षात राहिलेलं आहे। आता गुरुजींच्या पाठीमागं त्यांचा व्याप आहे, कारण आमदार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये किंवा इतर गोष्टीचे विषय त्यांच्या समोर असतात। परवाच त्यांनी एक पुस्तक खूप सुंदर प्रकाशन केलं, त्या पुस्तकालाही मला त्यांनी प्रस्तावना विचारली होती। मी त्यांना म्हटलं की मी प्रस्तावना देऊ हा तुम्हीच दिली पाहिजे। ते तेवढ्यासाठी सोलापूरला आले आणि त्यांचा शिक्षणात वेळ गेला, शिक्षणाच्या माध्यमातून त्या क्षेत्रात सेवा केली। आता ते रिटायरमेंट सेवानिवृत्ती नंतर सुद्धा बसलेले नाहीत, समाजाची सेवा करतायत आणि त्यांनी मला विचारलं सेवा बदलली असो द्या, ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी यायला तयार आहे। अनेकांना प्रश्न असणार आहे का झालं, पण शेवटच्या दिवशी आदरणीय छोटे माऊली कदम माऊली यांना तो तेवढाच दिवस रिकामा होता आणि म्हणून मला संयोजकांनी संपर्क केला। मी सांगितलं ठीक आहे द्या, काहीच अडचण नाही, मला त्यातमध्ये काही अडचण येणार नाही, कारण सद्गुरु गणेशनाथ महाराज ज्यांना निवडतील त्यांच्याकडे सेवा जात असते असा इथला माझा वैयक्तिक भाव आहे आणि म्हणून सेवेमध्ये जरी बदल झाला असला तरी कीर्तनाचा हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्या निमित्तानं सेवा या पदावर बोलावं या हेतूने अभंग निवडला। सेवा कशाला म्हणतात, सेवा कुणी करावी, सेवा कशी करावी,
सेवा का करावी, वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. सध्याची प्रवृत्ती जर विचारात घेतली तर काम नको वाटायला लागलं. सेवा करणारा वर्ग भेटेल का, इथं प्रश्नचिन्ह आहे. सेवेवर बोलणं वेगळं, सेवा करणं वेगळं. आपल्याला काही मंडळींना सेवेवर बोलता येतं, म्हणजे आमच्यासारख्याला सेवेवर बोलता येतं, पण सेवा करता येते असं नाही. हे स्पष्ट कबूल करावं लागतं. लाईव्ह चालू असला तरी मी कबूल केलंय की सेवेवर बोलणं वेगळं, 1 तास 1.5 तास 2 तास बोलणं वेगळं आणि सेवा करणं वेगळं. वास्तवात सेवा का करायची असा प्रश्न अनेकांना निर्माण होणार आहे. मुळात सेवेसाठी आपल्याला जन्म मिळालेला आहे. बघा, या जन्मामध्ये, या देहामध्ये सेवा करता येते. इतर सेवेचा योग आपल्या समोर मांडलेला नाही. इतर देह, इतर लोक यांचा जर विचार करायचा झाला तर फक्त नरदेहातच सेवा करता येते. आणि म्हणून महाराजांनी त्या बाबतीत विचार मांडलाय. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे धार, दास विठोबाचे धार, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. धन्य आम्ही जन्म आलो. महाराजांनी जन्माला धन्य म्हटलंय. बघा, वेदांताचा विचार केला, शास्त्राचा विचार केला. शास्त्राने जन्माचा निषेध केलेला आहे. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी नरदेहा येवोने हानी केले. जन्माचा निषेध वेदांत करत, जन्माचा निषेध शास्त्र करत. पण तुकोबाराय जन्माचा गौरव करायला लागलेत. बघा, जन्माला येणं अधोगतीचं लक्षण आहे का ऊर्ध्वगतीचं? जन्माला येणं हे अधोगतीचं लक्षण आहे का ऊर्ध्वगतीचं? जायचंय कुठं? सचिवातून उपाध्यक्ष, उपाध्यक्षातून अध्यक्ष, ऊर्ध्वगतीने जायचंय आपल्याला. बरोबर आहे. मग ऊर्ध्वगतीने जायचं असेल तर जन्माला येणं बरोबर आहे का चुकीचं आहे? शास्त्र सांगतं चुकीचं आहे. शास्त्रदृष्ट्या जन्माला यायला
नकोय. म्हणून वारीचं एक लक्षण मांडताना महाराज सांगतात, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे, जन्म नाही. एकदा वारीला गेलो की जन्म चुकतो असा विचार महाराजांनी आपल्या समोर मांडला. जन्म चुकतोय, महाराजांचा तसा अनुभव सुद्धा महाराजांनी मांडलाय. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. नंतर जन्माला नाही, पंढरीला गेला नंतर जन्म नाही. म्हणजेच वारीला गेल्यानंतर जन्म मरण संपत. म्हणून एक विचार सांगितला गेला, जन्म मरणाची एरझारा चुकवण्यासाठी पंढरीची एरझारा करावी. बघा, पंढरीची एरझारा करायची, ती जन्म मरणाची एरझारा चुकवण्यासाठी करायची. मग जन्म चुकवावा असं शास्त्र सांगतं. पण तुकोबाराय तर जन्माचा गौरव करायला लागलेत. मग ज्या गोष्टीचा गौरव केला त्याचं अनुकरण करावं का बाजूला ठेवावं? अनुकरण झालं पाहिजे. मग जन्माचा जर गौरव असेल तर आम्ही जन्म स्वीकारायचा का नाही असा प्रश्न काही मंडळींना निर्माण होईल. पण तुकोबाराय सांगतात, आम्ही जन्माला आलो धन्य आम्ही. जन्माला सगळेच येतात, सगळ्याचा जन्म धन्य ठरत नाही. जन्माला येऊन सेवा केली तर जन्मधन्य. विठ्ठल बघा, फक्त जन्माला आलो त्या जन्माचा गौरव नाही. जन्माला येऊन फक्त संसार केला जन्माचा गौरव नाही. काही काही मंडळींना जर म्हटलं संयोजकांनी पारायणाला बसा, वेळ कुणाकडे, वारीला चला, वेळ नाही, रजा मिळत नाही. रजा वारीसाठी शिल्लक ठेवायची असते हो. रजा दुसऱ्या गोष्टीला खर्च करू नये याच्यासाठी रजा आहे. नाहीतर आपल्याला मग सुखापासून कायमची रजा घ्यावी लागणार. असो द्या, माझं चिंतन चालू आहे की आपण जर म्हटलं एखाद्याला पारायणाला बसा, वारीला चला, कार्यक्रमाला चला, आपण लगे अडचण सांगतो, वेळ कुणाकडे. मग जातो वेळ कुठं? आपला वेळ चाललेला आहे, कुठं चाललाय? आपला जो वेळ जाऊ लागलेला आहे तो फक्त आणि फक्त प्रपंचात जातोय. देताना आम्हाला हा प्रपंचासाठी वेळ दिलेला नाही, सेवेसाठी दिलाय, वापरायला लागलोय संसाराला. बघा, याच्यावर मी नेहमी बोलतो, देवे दिला देह भजना गोमटा. मी बोलण्या अगोदर प्रमाण म्हणून घेतलं, कोणी देऊ नये म्हणून, कारण मला चिंतन वेळेत बसवायचंय आणि त्यामुळं मी अगोदर म्हणून घेतलं. आता त्याचा विचार मांडतो. बघा, देह भजनाला दिला, भोजनाला वापरायला लागलो. अगोदर कीर्तन का अगोदर भोजन? पण मला सांगितलं दररोज अगोदर भजन कीर्तन आहे. पण आज फक्त थोडा बदल झाला. आता तो गावासाठी बदल केलाय, देवस्थाननं, कमिटीनं विचार केला, सगळ्यांनी मिळून जेवण करावं, प्रसाद घ्यावा. आणि हा नाथांचा प्रसाद आहे म्हटल्यानंतर प्रत्येक घरात जावा असं नाही, प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे. आणि या अनुषंगाने सुरुवातीला भोजन का भजन हा माझा मुद्दा होता.
आता यातला वर्तमान काळ घेऊ नका, जीवनाचा विचार घ्या. भोजनाला, संसाराला, भोगाला जन्म मिळाला का भजनाला, सेवेला मिळाला? विडाला बघा, जन्माला येऊन जर सेवा करू लागलो तर त्या जन्माचा गौरव आहे. कारण या लोकापेक्षा उत्तम लोक आहेत. एकूण 14 भुवन सांगितले, सप्त पाताळ आणि सप्त लोक. या 14 लोकांमध्ये काही अधोगतीचे आहेत आणि काही ऊर्ध्वगतीचे आहेत. यामध्ये काही उत्तम लोक सांगितले. जरी उत्तम सांगितले तरी तिथं सेवा मिळत नाही, म्हणून महाराज तिथून खाली येण्याचा विचार मांडतात. घेईन मी जन्म याद साठी, घेईन मी जन्म याद साठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन साचे पूजा, हरिनाम कीर्तन साचे पूजा. महाराजांनी विचार मांडत असताना जन्माचं लक्षण मांडलं. वास्तवात तुकोबाराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी. आम्ही कुठं राहतो? वैकुंठात राहतो. तरी घेईन मी जन्म. बघा, महाराज राहतात वैकुंठात, पण इहलोकात येण्याचा विचार मांडतात. इहलोकात यायचं असेल तर इथला पहिला नियम आहे, जन्म घ्यावा लागतो. मंदिरात यायचं असेल तर पहिला नियम आहे, चप्पल बाहेर सोडावी लागते. चप्पल बाहेर सोडावी लागते, त्याशिवाय मंदिरात येता येत नाही. मग चप्पल मंदिरातच बाहेर ठेवावी का घरी पण बाहेर ठेवावी? जास्त शिक्षण झालं की ती घरात न्यायची असते. शिक्षणानुसार चप्पल कुठं हा विचार आत्ताच्या या विज्ञानाच्या प्रवाहात पाहायला मिळतो. ज्यांच्या घरात हॉलमध्ये, किचनमध्ये चप्पल दिसायला लागली की समजायचं शिक्षण विठाला विठाला. आता काही मंडळी म्हणतात, फरशीनं सर्दी होतोय हो, एवढी नाजूक झालो आपण. आता फरशीने जर सर्दी होत असेल तर बाहेर तीर्थक्षेत्राला वगैरे आंघोळीला किंवा कसं जाणार आपण?
आपण घरातली फरशी जर पचवू शकत नसेल, सर्दीमुळे चप्पल नाही, शिक्षणामुळे चप्पल आहे. याचा अर्थ शिकू नये असं माझं म्हणणं नाही. शिक्षणाबरोबर संस्कार असावे एवढाच माझ्या आत्ताच्या बोलण्याचा विचार आहे. याला जास्त वेगळीकडे निघू नका. लाईव्ह असल्यामुळं मी थोडी त्यात सुधारणा केली. चला ठीक आहे, कारण घरी असलेल्या मंडळींना सुद्धा तो संदेश पोचला पाहिजे. आणि म्हणून आता शिक्षण गरजेचं आहे, पण संस्कार अत्यंत गरजेचे आहेत. शिक्षणाबरोबर संस्कार असावेत. चला, माझं चिंतन चालू आहे. पहिला नियम चप्पल कुठं सोडणं. तसं इहलोकात यायचं असेल तर पहिला नियम आहे जन्म स्वीकारावा लागतो. जन्माला आल्याशिवाय सेवा करता येत नाही. बघा, चाल म्हणायची असेल तर स्वर लागतो का ताल लागतो? हे उजनीत सांगायचं म्हणजे धाडस आहे. बरोबर आहे का? आता आमचे आदरणीय कुलकर्णी काका आहेत, काही बरीच मंडळी आहेत, विशारद झालेली मंडळी या गावात आहेत, संगीताचा क्लास, संगीताचं केंद्र या गावात आहे. आणि म्हणून इथं याच्यावर बोलणं म्हणजे धाडस होणार आहे. बघा, चाल म्हणायला म्हटलं, मी भजन म्हणायला म्हटलं नाही. बघा, भजनाचा पुन्हा अर्थ वेगळा होतो. चाल म्हणायची असेल तर स्वर लागतो का ताल? आत्ताच्या काळात लय नसला तरी, आत्ताच्या काळात म्हणतो मी, लय संपवली या सगळ्या मंडळींनी. अलीकडं लयच दिसेना. इतकं धावपळ चालू झाली. पण किती धावपळ केली तरी कीर्तन 11च्या आत संपणार. 11 वाजून 2 मिनिट होणार नाहीत हे नक्की आहे. पण चला ठीक आहे, आजचं म्हणे ना मी, नेहमीचा विचार हा वेळेचा असतो. आपण चाल जरी गतीनं म्हटली तरी कीर्तन तेवढ्याच वेळेत आहे. लय असावी, प्रत्येक म्हणण्याला लय असावी. अलीकडं लय बाजूला गेली, उच्चार बाजूला गेले. फक्त आलाप म्हणायचा आणि ज्यांना पाठ आहे त्यांच्या समोर माईक सरकवायचा. सगळं त्याला म्हणू द्या ना, जाऊ द्या, एखादा स्वर त्यांचा जाईल, पण पाठांतर असल्यामुळे चाल तरी व्यवस्थित म्हणतील. बरोबर आहे. पण असो द्या, ठीक आहे. माझं चिंतन काय आहे की आपल्याकडे काय काय असावं, हा माझा मुद्दा चालू होता. बघा, नरदेहाला आल्याशिवाय सेवा करता येत नाही. सेवा करायची आहे. मग सेवा जर करायची असेल तर या देहाला यावं लागतं. देहाला आलो. आता प्रश्न आहे, कोणती सेवा करावी? सेवा करायची इथपर्यंत ठरलं. चाल दिली, कोणती म्हणावी? म्हणायची हे नक्की आहे. मग सुरुवातीला भैरवी म्हटली तरी संप्रदायात चालते, संगीतात चालत नाही. मग सगळीच पुढं भैरवी म्हणायची. पुढचे 2 तास पुढं काय? भजन, भैरवीच. चाल बदलायची न भैरवी म्हणायची, चाल बदलायची न भैरवी म्हणायची. सुरुवातीला भैरवी म्हणून त्या दिवसाचं भजन सगळं असं होत नाही. म्हणूच देत नाहीत आपल्याकडं. ओ, ही भैरवी आहे, थांबा, आपल्याकडं म्हणू देत नाहीत. पण संप्रदायात मात्र जाऊ द्या, त्यांना दुसरी येत नाही. तेवढी एकच पाठ आहे, 40 वर्ष झाली. आपल्याकडं पण 40 वर्ष चाल एकच. असो द्या, एक का असेना पण सेवा आहे. आम्ही त्या सेवेमध्ये आहोत. मला यातला महत्वाचा मुद्दा सांगायचा होता की जन्माला आलो की मग सेवा. आता सेवा करायची, कुणाची करावी? यामध्ये पुन्हा प्रकार पाहायला मिळतील. देवसेवा, संत सेवा, देशसेवा, समाजसेवा, या 4 सेवेमध्ये आम्ही कोणती करावी? विडाला
बघा, याच्याशिवाय आणखी काही सेवा आपल्याला सांगता येतील. काही मंडळी संसाराची सेवा करतात, काही मंडळी देहाची सेवा करतात, काही मंडळी धनाची सेवा करतात. कुणी कोणती सेवा करेल काही सांगता येत नाही, पण या प्रत्येक सेवेचा परिणाम दुःख आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. कुटुंबाची सेवा करता करता त्रस्त झालो, दुःखी झालो. कुटुंबाची सेवा करून काही मिळालं नाही. बघा किती कष्ट केले परिवारासाठी, पण एकही मुलगा सरळ बोलत. वाक्य मी अर्धवट ठेवलंय, पूर्ण केलेलं नाही. बघा आपण कुणासाठी वेळ खर्च करतोय? जी मुलं उलट बोलतात, जी मुलं आपलं ऐकत नाहीत, त्या मुलांसाठी आपला वेळ चाललेला आहे. मग अशा मुलांना वेळ देण्यापेक्षा नाथ महाराजांच्या मंदिरात येऊन सेवा करण्यात वेळ द्यावा. मंदिरातली सेवा केली तर महाराज प्रसन्न होतील आणि जीवन आनंदी बनेल. कुटुंबाची कितीही सेवा केली तरी मुलं सरळ होत. वाक्य भरून घ्या ज्याच्या त्याने, कारण आत्ताची मुलं मुलंच आहेत. त्यामुळं एकही ऐकण्यात असेल असं नाही. याचा अर्थ संसार करू नये असं माझं म्हणणं नाही, पण संसार करत असताना मुलांनी कोणत्या संस्कारातून निघावं हा विचार आई वडिलांनी दिला पाहिजे. करिता या सेवा, याच्यावर मी थोडं बोलत होतो. सेवा करायची आहे आम्हाला, पण कोणती सेवा करावी याच्यामध्ये समाजसेवा, या समाजसेवेतला एक भाग म्हणून आम्हाला सांगितला गेला. त्यामध्ये अंत्यविधीला हजर राहणं ही समाजसेवा आहे. आणि म्हणून एखाद्याचा अंत झाला, मरण आलं की आपल्याला माहिती मिळाली की हजर राहतो. बोलवण्याची अपेक्षा असते का? पण कीर्तनाला पत्रिका आल्याशिवाय हजरच नाही. यावर्षी पत्रिकाच दिली नाही हो संयोजकांनी. किमान व्हॉट्सअपवर तर पाठवायला पाहिजे होती, तेवढा पण वेळ मिळाला नाही का? अहो संयोजकासाठी कीर्तनाला यायचं नाही, महाराजांसाठी कीर्तनाला यायचं आहे. आपल्याला संयोजक बोलवतील, पण अडचणीमुळे त्यांना जमलं नसेल, पत्रिका देता आली नसेल, अनेक नियोजन समोर असतं, अनेक विषय असतात, कधी कोणता विषय वेळ खाईल सांगता येत नाही, आणि म्हणून पत्रिका पाठवणं शक्य झालं नसेल. आपण महाराजांसाठी आलं पाहिजे. अहो या गावचं भाग्य इतकं मोठं आहे. प्रत्येक गावातला सप्ताह फक्त 8 दिवस असतो, पण या गावात 15 दिवस आहे. किती मोठं भाग्य आहे. 15 दिवस कसे जाणार हा विचार नाही करायचा. 2 सप्त्याच्या सेवेची पुण्याई, 2 सप्ताहाच्या सेवेचा योग एकाच उत्सवामध्ये मिळतो. हा भाग्याचा विचार आमच्याकडून झाला पाहिजे. बघा सेवा करायची आहे, माझं चिंतन चालू आहे. अंत्यविधीला हजर राहणं ही सेवा आहे. लग्न कार्याला हजर राहणं ही सुद्धा एक सामूहिक समाजाची सेवा सांगितली. फक्त यात आमच्यात थोडा फरक झाला. अंत्यविधीला बोलवायची अपेक्षा आम्ही करत नाही, पण लग्नाला पत्रिकाच नाही हो. 2 वेळा समोर न गेले, काही बोलले नाही, तर कशाला जायचं लग्नाला? आता लग्नाला जाण्याची प्रथा पूर्वी का चालू झाली? कुणाचं कुणाबरोबर लग्न झालं याचे साक्षीदार असावेत. पूर्वी व्हिडिओ नव्हता, फोटो नव्हता, पत्रिका नव्हत्या, साक्षीदार असावेत. याच्यासाठी
हजर करणं, साक्षीदार जास्तीत जास्त जमा करणं, या विचाराने लग्नाला बोलवलं जायचं. हा एक भाग. दुसरा भाग, ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी यांच्या आशीर्वादाने नवीन जीवनाला सुरुवात करावी, याच्यासाठी लग्नाला हजर करणं हा एक त्यातला भाग मानला जातो. चला, मला याच्यात जास्त विस्तारात जायचं नाही, पण ही समाजसेवा. पुढे जाऊ आपण. देशसेवा. काही जण म्हणतील देश सेवा करायची हो, पण आता मग बंदूक घेऊन कारगिलवर जायचं का, असा काही मंडळी प्रश्न मांडतील. बघा, परंतु चला, कारगिलवर जायचं का नाही, देश सेवेचा एक विचार मांडतो. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा स्वाभिमान बाळगणं ही देशसेवा आहे. बघा, आता अतिवृष्टी झाली, ज्यांना ज्यांना संकट आलं त्यांच्या मदतीला धावून जाणं, ही सुद्धा या देशसेवेतलाच एक भाग म्हणून आपल्याला पाहता येणार आहे. मला मगाशी गुरुजींनी सांगितलं की या गावामध्ये ज्यांना ज्यांना अडचण आली त्यांना त्यांना चांगल्या पद्धतीनं मदत देण्यात आली. आम्ही आमच्या भागामध्ये सीना नदीच्या परिसरामध्ये यावेळेला खूप पूर आला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आत्तापर्यंत सीना नदीला इतकं पाणी कधीच आलं नाही, पण यावेळेला निसर्गाच्या मनात काय आहे माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये समाजाबरोबर राहणं ही सेवा आहे. आपण राहिलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्यावर संकट नाही म्हणून आपण बाजूला होऊ नये. आज संकट आपल्यावर नाही, भविष्यात येईल, मग त्यावेळेला जागं होण्यापेक्षा सगळ्याबरोबर आपण राहावं, हा सेवेचा एक भाग. मी 2 सांगितले, राहिलेल्या 2 कडे येऊ आणि मूळ चिंतनाकडे येऊ आपण. बघा, यातला 2 सेवेमध्ये एक देवसेवा आणि दुसरी संत सेवा. संत सेवा केली पाहिजे, परंतु अधिकारी कोण? संत सेवा करायची आहे, पण कुणाला करता येते? संत सेवा करण्याची इच्छा आहे, पण अधिकारी कोण? याचा विचार मांडत असताना महाराजांनी चिंतन मांडलं. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण.
कोण पुण्ययांचा सेवा करायचं ठरवलं, पण अधिकारी कोण? बघा, आपण सुद्धा सप्त्याचं संयोजन करताना तारखा कोणाला द्यायच्या? मग नावं भरपूर येतात. 15 कीर्तनेत नावं 35-40 नावं येतात. मग त्यात संयोजक यांना गायन नीट येत नाही, बाजूला काढा. यांना बोलता नीट येत, बाजूला काढा. आपण अधिकारी शोधतो. काही काही मंडळी म्हणतात सेवाभाव पहान यांना द्या. म्हणजे चर्चा चालते, मीटिंग बसलेली असते, बैठकीत सगळे मिळून अधिकारी शोधतात. तसं संतांची सेवा करायची, अधिकारी कोण? सगळ्याला सेवेचा अधिकार नाही. मी मागं अनेक वेळा हा विचार मांडलाय. अहो, संत भेटीचा अधिकारी मिळत नाही, संत सेवेचा अधिकारी कधी मिळावा? विडाला बघा, संत सेवा करण्याचा अधिकारी कोण? आम्हाला संत सेवेचा अधिकारी पाहायचा असेल तर ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पाहावा लागतो. म्हणून जाणते आणि गुरु भजीजे, शाखा पल्लव संतोषते. सगळी ओवी मांडत नाही, यातलं एकच पद मांडतो. जाणत्याने गुरुभक्ती करावी, गुरु सेवा करावी. म्हणजे जाणत्याने संत सेवा करावी. प्रश्न आहे, जाणतं कुणाला म्हणावं? ज्यांनी जास्त लग्न जमवली त्यांना जाणतं म्हणावं, का ज्यांनी जास्त शिक्षण घेतलं त्यांना जाणतं म्हणावं? ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांना जाणतं म्हणावं, का ज्यांचा नावलौकिक मोठा आहे त्यांना जाणतं म्हणावं? जाणतेनी प्रश्नचिन्ह आहे. आता याच्यावर भरपूर बोलता येईल, पण वेळेत मला अभंग बसवायचा आहे आणि म्हणून पुढे जाऊ आपण. जाणतं कुणाला म्हणावं एका वाक्यात सांगतो. ज्यांना संत संत रूपात ओळखता येतात त्यांना जाणतं म्हणावं. बघा, संत संत रूपात ओळखणं खूप कठीण आहे. या गावामध्ये सद्गुरू गणेशनाथ महाराज सर्वांना तसेच कळले असं म्हणायचं का? बघा, ज्यांना सद्गुरू रूपात कळले ते 15 दिवस हजेरी लावतील, पण ज्यांना आपल्या गावातलं एक स्थान आहे आणि ते पवित्र आहे, जागृत आहे हे कळलं, ती 15 दिवसात कधीतरी संत कळणं हा माझा मुद्दा होता. बघा, ज्ञानोबाराय त्यावेळेला कळले का मी असं म्हणणार नाही, आता तरी कळलेत का? ज्ञानोबाराय त्याही काळात कळले नाहीत आणि आताही पूर्ण कळले असं म्हणता येत नाही. बघा, त्या काळात जर ज्ञानोबाराय कळले असते तर त्यांना शुद्धीपत्र आणण्याची गरज भासली नसती. अहो, ज्यांच्या नामाने आम्ही शुद्ध व्हायला लागलो,
बघा, सप्त्याला आलं की लगे महाराज आले पाया पडा. आम्ही काय करतोय? ज्ञानोबा तुकाराम याच्यापेक्षा वेगळं आम्ही काहीच करत नाही, तरी समाज आमच्या पायावर डोकं टेकवतो. याला कारण ज्ञानोबारायांचं भजन केल्यामुळे आमच्याकडं आलेली ती अंशात्मक शुद्धता. त्यांच्या नामाने आम्ही शुद्ध होतोय. त्यांना शुद्धीपत्राची गरज होती का? पण तरी त्यांना शुद्धीपत्र आणण्यासाठी सांगितलं गेलं, म्हणजेच ज्ञानोबाराय कळले नाही. अहो, रेड्याला कळले पण माणसाला, कारण ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले तो रेडा पुन्हा व्यवहारातल्या कामासाठी थांबला नाही, ज्ञानोबारायांच्या मागे आला. मुळात रेडा पैठणचा. रेड्याच्या मुखातून कुठं वेद वदवले? पैठण क्षेत्रामध्ये. ज्ञानोबाराय तिथून नेवास्याला आले, मग ज्ञानेश्वरी लिहिली. ही ज्ञानेश्वरी रेड्याच्या समोर आहे. आता निवृत्तीनाथ दादा होते, सोपान काका होते, मुक्ताई होत्या, ही सगळी संत मंडळी, पण त्यांच्या बरोबर रेडा सुद्धा तो पुन्हा आला. त्यानं व्यवहारातलं कुणाचंही काम नंतर केलं नाही. रेड्याने जनाचा समाजाचा त्याग केला, कारण त्याला कळलं की माझा आता अधिष्ठान आश्रय कोण आहे? फक्त माऊली आहेत. रेड्याला ज्ञानोबाराय कळले, पण समाजाला कळले नाहीत, म्हणून त्यांना पर्णकुटीमध्ये जाऊन बसावं लागलं. आणि मग मुक्ताईने उपदेश केला, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. हे प्रकरण आपल्या समोर आलं. चला ठीक आहे, मला चिंतन मांडायचंय. संत ओळख कठीण आहे, पण संत कळण्यासाठी महाराजांनी विचार मांडला. जे हे द्वंद्वादेक. बघा, माग एकदा मला याचा अर्थ गणेशनाथ महाराजांच्या समोर एका वेगळ्या पद्धतीनं स्फुरण झालेला आहे. त्याचा विचार मांडतो आणि माझ्या चिंतनाकडे येतो. माझ्या मनामध्ये शंका नेहमी राहायची. या अभंगाची शंका थोडा अवघड वाटणार आहे, पण सांगून जातो. कोण पुण्य यांचा होईन सेवक. मला सेवक बनायचंय. कुणाचा? जिही द्वंद्वादिक. द्वंद्व अधिक दुराविले. ज्यांचं द्वंद्व इत्यादी बाजूला झालं, त्यांचा सेवक होईन कोण पुण्य, असा अन्वय. बघा, मग ज्यांचं द्वंद्व दुरावलं, द्वंद्व गेलं. प्रश्न आहे, द्वंद्व होतं म्हणून गेलं का? द्वंद्व होतं म्हणून गेलं का? जर ज्याचं द्वंद्व होतन गेलं म्हटलं, तर हा सुरुवातीला बद्ध होता, गुरुकृपेने मुक्त झाला. मग याला मुक्त म्हणतात का संत म्हणतात? थोडं अवघड आहे, मी सुरुवातीला सांगितलंय. पण मला महाराजांच्यामुळं द्वंद्व या पदाचा एक वेगळा विचार समोर आलाय, तो मांडून पुढं जायचंय. आणि आज पुन्हा तो समोर आल्यामुळं मी मांडायला लागलोय. चला, द्वंद्व ज्याच्याकडं असतं त्याला बद्ध म्हणतात, त्याला जीव म्हणतात. द्वंद्व याला भेद म्हटलं जातं. बघा, आपल्याकडं द्वंद्व द्वैत भेद आहे, म्हणून आपण आणखीन परमार्थाच्या मूळ आनंदाकडे गेलेलो नाही. त्यामुळं एका मंडळाचे काय, आपल्याकडं द्वैत आहे म्हणून दोन मंडळाची एक होतात का, हा प्रश्न मांडला नाही मी. एकाचे दोन होतात परमार्थात असून सुद्धा. याला कारण काय? द्वंद्व गेलं नाही, कारण आपण बद्ध आहोत. बद्ध असलेला जर त्याची बद्धता गुरुकृपेनं गेली, हा मुक्त होणार आहे.
अगोदर मुक्तच होतो आपण. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. हा माझं 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 म्हणाई लागला म्हणून बद्ध झाला. बघा माझं माझं कुठपर्यंत आहे. घर दार गाडी बंगला माझं माझं आहे नव्हे. टाळ पकवाज विना काय. म्हणून तर मी पकवाज देत नसतो कोणाला. शाई उडवून आणून दिली हो. आता काही शाई कमीत येते का. त्यामुळं मी कोणाला देत नसतो का. पकवाज माझा. व्यवहारात सगळं माझा यात नवल नाही. परमार्थातल्या लौकिकात सुद्धा हे कोणाचं आहे. माझं आहे. याच्या पुढं गेलो आपण. मंदिर कोणाचं आहे. माझं आहे. मग त्याची रंगरंगोटी कोणी करावी. मी करावी. रंगरंगोटी मी करावी. डोकं माझं आहे म्हटल्यानंतर टोपी आपण घालावी का दुसऱ्याने. डोक्यावरची म्हणतोय बरं का मी. जाऊ द्या. मला द्वंद्व सांगायचं होतं. द्वंद्व संतांकडे असतं का. त्याला उत्तर आहे नसतं. म्हणजे ही द्वंद्व अधिक याचा अर्थ काय. त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू. नंतर उर्वरित चिंतन. विठोबा
जिहि द्वंद्वादेक दुरावले. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण चिंतन करत होतो. यामध्ये सेवा पदाचा विचार पाहत असताना संतांची सेवा केली पाहिजे, पण कोणत्या संतांची सेवा करावी या विचारापर्यंत येऊन आपण थांबलोय. बघा, सेवा या पदासाठी आपल्याला 4थ्या अध्यायातला अनेक प्रमाणांचा विचार पाहता येणार आहे. कारण 4थ्या अध्यायामध्ये सेवया या पदावर ज्ञानोबारायांचं खूप सुंदर भाष्य आहे. सत्संगातला नियम मांडत असताना महाराजांनी विचार मांडला, तद्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिना तत्वदर्शिना। या श्लोकातला शेवया एकच पद, याच्यावर ज्ञानोबरायांचं चिंतन सुंदर आहे. तरे संताया भजावे सर्वस्वेसी संत सेवा करावी. त्यावेळेला ते ज्ञान पैगा बरवे. बर्व शुद्ध आत्मज्ञान मिळवायचं असेल तर सेवा हा दारवठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानोबाराय सांगतात सेवा हे प्रवेशद्वार आहे. बघा, मंदिरात यायचंय, गेट बंद केलं, दरवाजा बंद केला, द्वार बंद केलं का? गर्दी आज जास्त आहे, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून निर्णय घेतला बाहेरचे बाहेर थांबावे, द्वार बंद केलं. ज्ञानाकडे जायचं असेल तर सेवा हे द्वार आहे. सेवा या द्वारातून ज्ञानापर्यंत पोचता येणार आहे. काही मंडळी म्हणतील आम्ही वारकरी संप्रदायाच्या संस्कारातले आहोत, आम्हाला ज्ञानाची गरज आहे का? ज्ञान मिळवावं का? ज्ञानाची आवश्यकता आहे का? बघा, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक पंथ अनेक संप्रदाय आहेत, प्रत्येकानं वेगवेगळं साधन मांडलंय. वारकरी संप्रदाय आम्हाला सेवा सांगतो का ज्ञान सांगतो? बघा, सेवा हे एकमेव माध्यम मांडलं, पण सेवेने ज्ञानच सांगायचंय. सेवेतून ज्ञानाकडे जायचंय. ज्ञानाची गरज काय? ज्ञान आम्हाला ध्येयाकडं घेऊन जाण्यासाठी उपयोगाचं आहे असं नाही. ज्ञान हे पात्रतेसाठी उपयोगाचं आहे. आता यात मला जास्त वेळ खर्च करता येणार नाही. प्रश्न पुन्हा मांडू का? ज्ञानाने प्राप्तव्य आहे का पात्रता आहे? पात्रता म्हटलं की अधिकार, प्राप्तव्य म्हटलं की ध्येय, साध्य. ज्ञानाने साध्य प्राप्ती आहे का ज्ञानाने अधिकार आहे? पण वारकरी संप्रदायाचा विचार केला तर अधिकार आहे, आणि अध्यात्माचा विचार केला तर प्राप्तव्य आहे. ज्ञानाशिवाय अज्ञानाची निवृत्ती होत नाही ना. अज्ञान गेल्याशिवाय यथार्थ सेवा घडत नाही. बघा, आपल्याकडे आता गुरुजींच्या काळातलं शिक्षण वेगळं आणि आत्ताचं शिक्षण वेगळं. आता शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी फक्त शाळेत जातो का ट्युशनला सुद्धा? म्हणजेच आत्ताच्या शाळा व्यवस्थित शिकवत असं म्हणायचंय का? असं मी म्हणत नाही बरं का. लाईव्ह चालू आहे, अडचण यायला नको पुन्हा. ज्या अर्थी ट्युशनला जातोय त्या अर्थी शाळेतलं शिक्षण व्यवस्थित असं पालकांचं म्हणणं आहे. म्हणून पालक त्या विचार शाळेच्या ट्युशनच्याही अभ्यासावर आपला मुलगा चांगल्या टक्केकडे जाणार नाही, व्हेकेशन लावा. बघा, आपल्या बुद्धीची कुवत किती आहे. व्हेकेशन, शाळा, ट्युशन तरी चिटोऱ्या फाडलेल्या असतात. जाऊ द्या, जास्त स्पष्टीकरण नको. मला चिंतन मांडायचंय. ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान जातं. अज्ञान गेल्याशिवाय खरी भक्ती घडत नाही, खरं भजन येत नाही. बघा, भजन ऐकून शिकावं का समजून शिकावं? काही काही जण म्हणतात अभंग ऐकीव पाठ आहे. हो,
IQ पाठ आहे त्यामुळं थोडासा कीर्तनकाराला आहे का भजन करणाऱ्यांना सुद्धा? कीर्तनकारांनी ग्रंथ पाहून कीर्तन करावं, भजन करणाऱ्यांनी ग्रंथ नाही पाहिला तरी असं आहे का? असं नाही. ग्रंथ सगळ्यांनीच पाहायचा आहे, म्हणजेच ज्ञान प्राप्त करून सेवा केली पाहिजे. या ज्ञानासाठी सुद्धा सेवाच आहे, फक्त सेवेत फरक आहे. संत सेवेने ज्ञानप्राप्ती आहे आणि देव सेवेने भक्ती भजन प्राप्ती. बघा, संत सेवेने आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. हे ज्ञान प्राप्त झालं, अज्ञान जातं, सर्व दुःख जातं, बंधनं जातात आणि मग आम्ही खऱ्या अर्थानं भक्ती करायला, भजन करायला पात्र ठरतो. या भूमिकेला जो आला त्याचं द्वंद्व गेलं. हा जीव आहे, याची जीवदशा नष्ट झाली. नाशे जीवपण भवरोग, दिली इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. नाशे जीवपण भवरोग, द्वंद्व गेलं म्हणजे होतं गेलं, त्याला बद्ध म्हणतात, त्याला जीव म्हणतात. संतांकडे द्वंद्व नाही तरी सुद्धा महाराज जीही द्वंद्वादिक असं का म्हणतात, इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो. यातला एक बारकावा मांडतो. उरलेल्या सर्व चरणांचा समन्वय साधू आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. बघा, संतांकडे द्वंद्व कोणतं आहे? ते देहाला आल्यानंतर उपाधीचं द्वंद्व आहे. महाराजांचा असा एक अभंग आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. इथल्या काही शब्दाला महत्व आहे. काहीच संसार नाही, मग पारमार्थिक संसार नाही. आणि बघा, कमरेला चाव्या भरपूर आहेत. एकानं विचारलं कशाच्या आहेत? घराच्या पण आहेत आणि मंदिराच्या पण आहेत. बघा, मंदिराला चावी असावी का? पण मंदिरात साहित्य हो, त्याच्यावर पण काही जणाचा काय, मग तो एक संसार सांभाळावा लागतो. बघा, विना, पहाऱ्याचा विना आणि कीर्तनाचा विना एकच असतो का वेगवेगळा? वेगवेगळा. कीर्तनाचा आणि जागराचा एकच असतो का वेगळा? चला आणखीन याच्या पुढचा प्रश्न. कीर्तनाचा जागराचा विना एक असला तरी लावताना एकसारखा लावतात का वेगवेगळा? आता कळलं असेल. चला ठीक आहे. जागराला लावताना मात्र प्रत्येक तारेचा विचार आहे. कीर्तनाला तेवढा विचार नाही केला तरी चालतो. कीर्तनाला काही पंचम मध्यम त्याची आवश्यकता, बोलण्याकडं वक्त्याचं लक्ष जास्त असतं आणि म्हणून षड्ज असला बाद झाला आपल्याला. त्या स्वरामध्ये सगळं कीर्तन पुढं घेऊन जाता येतं. पण जागराला बसलो, भजनाला बसलो, पंचम लागतो आपल्याला, त्याशिवाय पुढं जाता. मग आपण विना पहिल्यांदा लावून घेतो. मग हा विना पहाऱ्याला चालतो का? पहाऱ्याच्या विना म्हणजे जोडलेल्या तारा. जाऊ द्या, लाईव्ह आहे, जास्त स्पष्टीकरण देत नाही. आपल्या सामुग्रीचा विचार समाजामध्ये जास्त घेऊन जाऊ नये. मला चिंतन मांडायचं होतं. यामध्ये उपाधी आहे, संसार रूपी उपाधी, यामध्ये शरीर रूपी उपाधी. संतांकडं ही सुद्धा काय आहे?
उपाधी आहे. आता या उपाधीत आल्यानंतर याला लागणारे सगळे कर्तव्य पूर्ण करावे लागतात. बघा, याला अन्नमय कोश आहे, अन्न लागतं. अन्न कुणाला लागत नाही त्याचा विचार महाराजांनी मांडलाय. तुका म्हणे जीवा तोर झाले सुख, तुका म्हणे जीवा तोर झाले सुख, नाठवया भूका तहान काही कामधेनु कल्पतरु चिंतामणी, कामधेनु कल्पतरु चिंतामणी. नाठवया भूक तहान काही. बघा, तहान लागत नाही, भूक लागत नाही, पण व्यवहारात आलो की पंक्तीला बसावं लागतं. मग आम्ही गुरुजींना विचारलं, चला जेवायला. मंदिरात प्रसाद घेतला म्हटले. बघा, पंक्तीला बसावं लागतं. समाजाबरोबर राहायचं म्हटलं की उपाधीचा विचार आहे. उपाधी रूपी द्वंद्व आहे, हा एक विचार पाहावा लागतो. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानरूपी उपाधी आहे, हा दुसरा मुद्दा आहे. ज्ञानरूपी उपाधी सुद्धा बाजूला ठेवावी लागते. त्याचा विचार ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या 6व्या अभंगात मांडलाय. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. ज्ञानोबाराय सांगतात, कापूर प्रज्वलित केला, अग्नी दिला. कापूर आणि अग्नी किती आहेत? 2 आहे. आता पुढं काय होतात? दोघं मिळून 1 होतात. एकरूपता सुद्धा संपते. ठाईच समाप्ते. ही एकरूपता रूपी द्वंद्व, जी ही द्वंद्वादेक दुराविली. ऐसे वर्म मज दावे नारायणा. नारायणा देवा, हे वर्म आम्हाला दाखव. अंतरीच्या खुना प्रगटोनी. संतांची अंतरंग अवस्था प्रगट करून आम्हाला दाखव. ज्यांचं द्वंद्व गेलं त्यांची सेवा करायची. पण असे संत बहु अवघड आहे, संत भेटे परे जग जेठे. अशा संतांची भेट कठीण आहे, पण उजनीकरांचं भाग्य आहे की महाराजांचं स्थान, महाराजांची समाधी, महाराजांचं पवित्र असं मंदिर, आणि म्हणून अशी सेवा करता येते. ही सेवा केली तर तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. बघा, तो वृत्तीवर येत नाही, जातो कुठं? सुखाचे शेजारी पौडयेन. तो सुखाच्या शेजारी जातो, एकच चिंतन मांडतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बघा, मागे एकदा मी हा प्रश्न मांडला आहे, सुखाच्या शय्येवर का सुखाच्या शेजारी?
आता आपण गणेशनाथ महाराजांच्या समोर आहे का शेजारी आहे? बघा, शय्येवर असावं का शेजारी असावं? अध्यात्म सांगत शय्येवर असावं, पण भक्तिशास्त्र सांगत शेजारी असावं. आता अध्यात्माचा विचार शय्येवर का? एकरूपता यावी म्हणून शय्येवर असावं. आणि शेजारी का? दिसायला द्वंद्व असावं, असायला एकरूपच आहे. द्वंद्व झाल्याशिवाय भक्ती घडत. मी भक्त तू देव ऐशे करी म्हणून शेजारी पौढ येईन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका मने मग नये वृत्तीवरी.
Jai